जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे। तर मित्रांनो, आज आपण चाललोय प्रभादेवी इकडे। प्रभादेवी जाण्याचा खास कारण म्हणजे तुम्हाला तर थंबनेलवरून तुम्ही बघितलं, चिंतामणी कला केंद्र। चिंतामणी कला केंद्र यंदा पब्लिक डिमांडवरती ना मित्रांनो, तुमच्याकरिता प्रभादेवीमध्ये त्यांची नवीन शाखा ओपन झालेली आहे। ती असणार आहे की लालबागमध्ये सुद्धा असणार आहे। अरे यार, पाऊस आलाय, जास्त बोलता येत नाही तुम्हाला, गेलेला बस परत आला। तर प्रभादेवीमध्ये सुद्धा यंदा चिंतामणी कला केंद्राची शाखा ओपन झालेली आहे घरगुती गणपतीची। आणि आता सध्या त्यांच्याकडे आलेले आहेत ना ते मातीचे गणपती म्हणजे पर्यावरणपूरक गणपती बाप्पांच्या मूर्त्या आलेल्या आहेत। आपण तेच बघायला झालं तर जाण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मी जातो फटाफट धावत, कारण का पाऊस आलेला आहे। चला या। तर मित्रांनो, फायनली आपण आहे ना चिंतामणी कला केंद्र इकडे पोहोचलो आहे, सेंचुरी बाजार प्रभादेवी इकडे। तुम्हाला पहिलं तर आहे इकडचं लोकेशन दाखवतो, म्हणजे एक्झॅक्ट हा शॉप कुठे आहे ते। चला तर आपण लोकेशन बघूया। तर मित्रांनो, हे आहे ना सेंचुरी बाजारचं सिग्नल आहे इकडे, आणि एका साईडला नाही ते बमखाना आहे। ह्या साईडला तुम्हाला समोर आहे ना बमखाना दिसत असेल, आणि हा सेंचुरी बाजारचा सिग्नल आहे। आणि इकडे बाजूला आहे ना पासपोर्ट ऑफिस आहे। सेंचुरी बाजार सिग्नलच्या इकडे पासपोर्ट ऑफिस आहे मित्रांनो। तर आता आपण आहे ना शॉपच्या इकडे तुम्हाला समोर शॉप दिसतोय, हे बघा सेंचुरी बाजारचा सिग्नल आहे ना, आणि तुम्हाला सेंचुरी बाजारचा समोर शॉप दिसेल एका साईडला रस्त्याच्या। तर जाऊ आपण। हे बघा वरती बोर्ड पण दिलं आहे चिंतामणी कला केंद्र म्हणून। तर मित्रांनो, आपण शॉपच्या आतमध्ये पोहोचलेलो आहे, चिंतामणी कला केंद्र। तुम्ही माझ्या पाठीनं फ्लेक्स बघू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला एक ना मग अशी पाऊस आला अचानक, दोघेला कसा का आला अचानक मला कळलं नाही। तर मग एक सांगायचं होतं मित्रांनो, चिंतामणी कला केंद्र फक्त नाव नसून आता फक्त एक ब्रँड झालेला आहे। मागचे 6 वर्ष प्रथमेश पिंगळे म्हणून त्यांचे ओनर आहेत, ते मागचे 6 वर्ष झाला व्यवसाय करतात बाप्पांचा। व्यवसाय नाही करता येणार, एक म्हणजे एक भक्ती करतात, बाप्पांना इतरांच्या घरात पोहोचवण्याचं काम करतात ते, म्हणजे देवाचंच काम करतात ते। तर नुसतं आहे ना मित्रांनो, नावावरती जाऊ नका। एक नाव ना अख्ख्या मुंबईमध्ये प्रसिद्ध झालेलं चिंतामणी कला केंद्र म्हणून एक शॉप आहे मित्रांनो। तर नक्की या तुम्ही शॉपला व्हिजिट द्या, पण त्याच्या आधी तुम्हाला इकडच्या काही मी मूर्त्या दाखवतो। आणि या शॉपचा ना ॲड्रेस तुम्हाला मेन्शन केलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे। आणि ह्या तिथं तुमची एखादी व्हिडिओ तुम्हाला आवडली ना मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्यांच्या व्हॉट्सअपला तुम्ही पाठवू शकता। आणि कारण का इकडे सगळ्यांना मित्रांनो पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्त्या, फर्स्ट म्हणजे पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्त्या आणलेल्या आहेत, आणि ते पण एकदम कमी बजेटमध्ये। तुम्हाला पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी असं सांगतो, बजेट कमी आहे इकडचा। तर तुम्हाला पहिलं तर इकडच्या बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो, नंतर जे शॉपचे ओनर आहेत प्रथमेश पिंगळे यांच्याशी तुम्हाला मी बोलायला देतो। तर हा बघा, हा प्रसन्न आला आज माझ्याबरोबर व्हिडिओ बनवायला। हे हात नाही लावायचं पाठी आहे। तर त्याला लालबागच्या राजाची मूर्ती आवडली, तर तुम्हाला पण दाखवतो। आणि आता काही मिनिटात आहे ना मित्रांनो बुक करूया। हा करूया, पाठी या। तर सॉरी मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा बाहेरचा डिस्प्ले दाखवतो, कारण का पाऊस यायच्या आधी तो डिस्प्ले दाखवून घेतो। चला या। तर मित्रांनो, आपण आहे ना आता बाहेरचे डिस्प्ले जे लावलेले होते ते बघितलं, आता आपण आतमध्ये डिस्प्ले बघू। मस्त छान छान मूर्त्या लावलेल्या आहेत। आता त्याच्यानंतरला ना आपण जे जसं तुम्ही स्टार्टिंगला सांगितलं, जे शॉपचे ओनर आहेत प्रथमेश पिंगळे, आपण त्यांच्याशी बोलू।
तर मित्रांनो आपल्याबरोबर आहे ना हे शॉपचे ओनर प्रथमेश पिंगळे आता हे आपल्यासोबत आहेत. आपण दादांशी थोडं 2 मिनटं बोलू, यांच्या शॉपच्या बद्दलची माहिती घेऊ. तर सर्वप्रथम प्रथमेश सर, तुमच्या शॉपला आम्हाला म्हणजे व्हिडिओ बनवायला दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि तुमच्या शॉपच्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल? तुम्ही ते आमच्या शॉपचं व्हिजिट करायला आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. प्रथमेश माझा मित्र आहे, आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत आणि तो यूट्यूबला खूप चांगल्या प्रकारे काम करतो. दरवर्षी माझ्या शॉपमध्ये तो व्हिडिओ बनवतो, त्यासाठी खरंच तुझे खूप खूप आभार. तर शॉपबद्दल सांगशील तर यावेळी आम्ही बराच नवीन प्रकार खूप करतो आहे की तुम्ही जर मूर्त्या बघाल तर मूर्त्यांमध्ये ना माती आणि POP हा एक मुळात प्रकार आम्ही वेगळा ठेवला आहे की मातीमध्ये लोकांना लागते ती फिनिशिंग ती आमच्याकडे सध्या आहे. तर तुम्ही कोणतेही व्हिडिओ बघाल, कोणतेही फुटेजेस बघाल किंवा आता हा लावेल त्याच्यामध्ये बघा तुम्ही आमची जी मातीची फिनिशिंग आहे ती खूप चांगल्या प्रकारे आहे आणि ती तुम्हाला आवडेल. प्रथमेश, तू आता दरवर्षी बाप्पांच्या फेटा धोतर प्लस फेटा वगैरे धोतर एक मानलं. गेल्या वर्षी तुझ्या शॉपमध्ये ते 3 फेटे होते बाप्पांचे. यंदा असं काय युनिक तू करणार आहेस? यंदा असं युनिक म्हणजे माझं मुळात ज्वेलरी वर्क आहे ते यावर्षी मी पुन्हा नव्याने खूप सुरुवात करतो आहे. खूप चांगल्या प्रकारे वेगळं करतो आहे की 1.5 फुटाच्या मूर्तीला ज्वेलरी वर्क कसं दिसेल की आपण एक डायमंड लावतो आणि सजवतो मूर्ती आणि देऊन टाकतो. मला तसं नाही करायचं. बाप्पा हा बाप्पा दिसला पाहिजे किती काय झालं तरी. म्हणजे जे बाप्पा माझ्या इथे सजतात ते माझ्या घरातलेच आहेत या हिशोबाने आम्ही सजवतो. म्हणजे 1.5 फुटाची मूर्ती असू दे किंवा 2.5 फुटाची मूर्ती असू दे ती खूप चांगल्या प्रकारे सजवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि तुम्हाला जर अजून आम्ही एक नेक्स्ट व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की माझं एक नवीन क्रिएशन आहे की मी आणणार आहे पूर्ण मार्केटमध्ये की एक आता आपण रिव्हील नाही करू शकत. आता मी रिव्हील नाही करायचं. म्हणजे 22 फुटाच्या मूर्तीला आपण बघतो अरे किती छान ज्वेलरी वर्क केलं आहे, पण ते 1.5 आणि 2 फुटाच्या मूर्तीला किती चांगलं दिसेल, किती सूट होईल हा प्रकार मी माझ्या शॉपमध्ये यावर्षी आणतो. तर प्रथमेश, तू तर फर्स्ट टाइम म्हणजे आता तू लालबागमध्ये होता आणि पब्लिक डिमांडवरती तू प्रभादेवीमध्ये यंदा आलास. तू नवीन ठिकाणी नवीन जागेवरती आलाय. तर तुला इकडून कसं वाटतं? आपल्या प्रभादेवीमध्ये आपण इकडचे रहिवासी असून आणि आज खरंच मनापासून आनंद होतो की जेव्हा प्रथमेशला मी फर्स्ट टाइम कॉल केलेला की प्रथमेश कुठे आहे, काय यंदा कसं आहे, तर तो मला जर पहिलं तर बोलला की आपण प्रभादेवीमध्ये आपलं शॉप ओपन होतं आहे. तर खरंच मनापासून आनंद झाला खूप की आपल्या मित्राचं शॉप आहे आणि आपल्याच एरियामध्ये ओपन होतं आहे. तर तुला या जागेबद्दल आणि इथे कसं लोकांचं आतापर्यंत ओपन झालं आहे शॉप म्हणजे 2-4 दिवस झाले, रिस्पॉन्स कसा येतो आहे आणि काय नवीन म्हणजे यात तुला काय घडते असं वाटतं आपल्या शॉपमध्ये? मी म्हणजे चांगला एक्सपिरियन्स मला आहे की मी चांगलं सांगेल की जेव्हा मी हा शॉप बांधायला घेतल्यापासून इथे पब्लिक आहे. म्हणजे मला विचारतात काय आहे, कसला शॉप आहे. मी बोलू नाही सर गणपती मूर्त्यांचा शॉप आहे मी करतो आहे. तर पहिला सुरुवातीला सगळ्यांना खूप असं नॉर्मल वाटलं, अच्छा हे असं बॅग बंद करतील आणि बनवतील काहीतरी. मी बोलू नाही तसं नाही आहे. आम्ही प्रॉपर डिस्प्ले बनवतो की आमच्याकडे काय विकलं जाणार आहे, आम्ही काय विकणार आहे आणि तुमच्या घरात काय बसणार आहे, तुमच्या घरात काय सजणार आहे हे आम्ही पहिलं तुम्हाला दाखवणार आहे. तू या प्रकारे म्हणजे बाप्पाची एक सेवा करतोय, लोकांची एक सेवा करतोय की तुमच्या मनातला बाप्पा तुमच्या घरात अशी काही तुझी संकल्पना आहे. आणि तू गेले 6 वर्ष तो अनेक झाला एक करतोय उपक्रम. आणि आज चिंतामणी कला केंद्र फक्त प्रथमेश आता नाव नसून एक ब्रँड झालं आहे, लोकांच्या पसंतीला उतरलेला असा एक तू ब्रँड तयार केलेला आहेस. खरंच तुझं मनापासून आभार आहे याच्याबद्दल. तर आणि खरंच खूप बरं वाटते की तुला मी लहानापासून बघतोय. तू नाटक क्षेत्रामध्ये असून वेगवेगळ्या कलामध्ये तू आहेस आणि तू एक बिग बॉस फॉर्म आहेस. म्हणजे एक बिग बॉसमध्ये तू गेलेला, तू महेश मांजरेकर बरोबर तू एक स्टेज शेअर केलेलास. त्याच्याबद्दल पण आम्हाला खूप आनंद वाटतो. आम्ही प्रत्येकाने ते फोटो काढून आम्ही फेसबुकला अपलोड केलेले. त्याबद्दलची एक आठवण तुझी वेगळी आणि तो लहानापासून आम्हाला छान छान असे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तू आनंद देतच आलेला आहेस. तर प्रथमे आपल्या या शॉपला यायचं असेल कोणाला तू इकडचा ॲड्रेस कसा सांगशील? प्रभादेवीमध्ये सेंच्युरी बाजार हा एक खूप मुळात फेमस काय बस स्टेशन आहे, बस स्टॉप आहे आपल्या बाजूला आणि मोठा स्पॉट हा फेमस आहे. तर सेंच्युरी बाजारला बंगाल केमिकल म्हणजे बमखाना अपोजिट बमखाना अपोजिट त्या फुटपाथ बंगाल केमिकलच्या बाहेरच्या फुटपाथवरच आपला कारखाना आहे. कुठल्या गल्ली बिल्लीमध्ये जायची गरज नाही, हायवेला कारखाना आहे. तुम्ही येऊ शकता, गाडी पार्क करू शकता, आतमध्ये येऊन गणपतीच्या मूर्त्या बघू शकता. इथे कोणी गाड्या उचलता असं काही इकडे काहीच नाही. आणि मित्रांनो तुम्हाला जर या शॉपला यायचं असेल तर कुठून तुम्ही बाहेरून येत असेल माटुंगा, बोरवली, अंधेरी विंदेरी तर तुम्ही मित्रांनो आहे ना पहिली गोष्ट तर दादर स्टेशनला वेस्टला उतरा पब्लिक ब्रिजच्या समोरच फुल मार्केटला 118चा बस स्टॉप आहे. ती तुम्हाला डायरेक्ट तिथून चढवेल आणि इकडेच उतरवेल. अगजामध्ये बमखाना स्टेशनला म्हणजे स्टॉप आहे बमखाना नावाचा. तुम्ही तिकडे उतरून फक्त अवघ्या चालून 1 मिनिटाच्या अंतरावरती फक्त हा वर्कशॉप आहे तुमचा. किंवा तुम्ही शेअरिंग टॅक्सीने सुद्धा येऊ शकता. वरळी कोलिडासाठी किंवा पासपोर्ट ऑफिससाठी शेअरिंग टॅक्सी लागतात.
त्याकरता तुम्ही त्या साईडने तुमचं येऊ शकता. शेअरिंग रिक्षा तुमचे 15 रुपये घेईल आणि बसवाला तुमचे 12 रुपये घेईल. आता भाव वाढला आहे ना, तर तुम्ही पहिले 6 रुपयामध्ये आले असते इकडे. तर खरं प्रथम तू छान माहिती दिलीस. आपण आता इतर आपल्या माणसांना आपण दाखवू बापांच्या आणखीन मूर्त्या. तर खरं प्रथमेश आम्हाला भेट दिल्याबद्दल चॅनलला सुरुवात केली आम्ही ज्वेलरी वर्कचं. हां, तो एक पूर्ण नाही तुला कळणार, पण तू एक त्याची छोटी झलक दाखवू शकतो. ज्वेलरी वर्क आम्ही चालू केलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं विसरलो, तिकडे जे ताई काम करत होते ज्वेलरी वर्कच्या, ते सर्व पहिलं तर आधी भाऊच्या आमचे बिझनेस पार्टनर होत्या, आता लाईफ पार्टनर झालेले आहेत. लाईफ पार्टनर झालेले आहेत. खरं तर मनापासून तुझे ना माझे मनापासून आभार. आता फॅमिली बिझनेस झाला, पहिले पार्टनर होते, आता डायरेक्ट बिझनेसच करून टाकला. कुठे याला शेअर्स वाटायचे नाही आमच्यामध्ये शेअर आहेत. तर मित्रांनो आपण इकडे काय वर्क चालू आहे, डायमंड वर्क चालू आहे, तर आपण ते बघू. हे बघा बाप्पांच्या वरती फेटेचं काम चालू आहे. ज्वेलरी वर्क याला बोलतो ना मित्रांनो. आता बघा तुम्ही नॉर्मली तुम्ही बघू शकता लावलेलं आहे. आता काही 1-2 दिवसामध्ये पूर्ण वर्क होईल याचं. तर मित्रांनो आपण छान अशी प्रथमेशकडून माहिती घेतली, शॉपचे ओनर यांच्याशी माहिती घेतली. आता आपण काही मूर्त्या जे उरल्या आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि आपल्या व्हिडिओची एंड करूया.
मित्रांनो आपल्या व्हिडिओची एंड इकडेच करतो. आपण तुम्हाला मी आता खूप छान छान सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या दाखवल्या. हे पूर्णपणे ना मित्रांनो पर्यावरणपूरक बाप्पांच्या मूर्त्या आहेत. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना मित्रांनो या शॉपचा तुम्हाला ॲड्रेस आणि फोन नंबर मेन्शन करून सुरुवातीला जसं सांगितला एखादी तर मूर्ती तुम्हाला इकडची कुठची आवडली मित्रांनो स्क्रीनशॉट काढून याला व्हॉट्सअप तुम्ही मेन्शन करू शकता. पण तुम्हाला मी सुरुवातीला ना यांचा बॅनरसुद्धा दाखवला. बॅनरवरती यांचा इंस्टाग्राम आय डीसुद्धा आहे आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे. आणि तुमच्यासाठी ना मित्रांनो यांचा इंस्टाग्राम आय डी आणि यांचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलाच आहे. तुम्ही एखादी मूर्ती पसंत केली ना तुम्ही तर त्यांना तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करू शकता. आणि तिकडे त्याला आपण नेक्स्ट व्हिडिओ स्वतः परत एकदा बनवणार आहे आणि तेव्हा तुम्हाला सांगेल मी डिलिव्हरी होते की नाही बाप्पांच्या मूर्त्यांची. तर तुम्हाला लांब लांब कुठे पाहिजे असतील ते आपण विचारू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता सध्या काय थोडा टाईम जास्त आहे, वेळेची मर्यादा आहे, भाऊला आमच्या काम करायचं आहे म्हणून जास्त वेळ नाही घेतो त्याचा मी. तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर एका नवीन जागा नवीन ठिकाणी. तो तर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.